कागदावरून स्कॅन व्हायची, त्यात काय कमी जास्त आहे ते ओळखायचे आणि चुका असतील तर त्या काढून सेक्रेटरीना सांगायचे देखील. सहकार, कृषी, जलसंपदा, ऊर्जा, पायाभूत सुविधा अशा महत्त्वपूर्ण विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. बैठकीत साधा कागदाचा कपटाही खाली पडला तो चालायचा नाही, त्यांना चालायचं नाही. स्वच्छता आणि टापटीप ही दादांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. नैसर्गिक संकट असो किंवा राजकीय, दादांना कधी निराश झालेलं पाहिलं नाही. दादा कधीच नकारात्मक बोलायचे नाहीत, कायम पॉझिटिव्हच राहायचे आणि प्रॅक्टिकल राहायचे. कोविडमध्ये मंत्रालयातून नियंत्रण करणारे दादा डोळ्यासमोर उभे राहतात. गेले 25-30 वर्ष मी आणि अजितदादा आम्ही दोघंही राजकारणात आहोत. या काळात आमच्या असंख्य भेटी झाल्या, शेकडो बैठकांमध्ये एकत्रही आम्ही होतो, एकत्र कामही केलं, अनेक सभाही एकत्र केल्या. त्यातल्या अनेक घटना, किस्से, प्रसंग सारखे डोळ्यासमोर येत असतात. त्यातल्या 2-4 घटना प्रामुख्याने आठवतात. त्यातली एक घटना आपण सर्वांनी टी व्हीवर पाहिली. 2024 साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू होत्या. तेव्हा देवेंद्रजी, अजितदादा आणि मी एक पत्रकार परिषद घेतली. कोण कुठल्या पदाची शपथ घेणार असं पत्रकार सारखं विचारत होते. आमची चर्चा सुरू होती आणि आमची चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत सगळं काही स्पष्ट होईल असं मी पत्रकारांना सांगत होतो. पण पत्रकार काही मागे हटत नव्हते. तेवढ्यात दादांनी माझ्या हातून माईक घेतला आणि म्हणाले, एकनाथरावांचं मला माहीत नाही, परंतु मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, हे नक्की. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला. पत्रकारांना ही बातमी मिळाली. दादांच्या हजरजबाबीपणाची अशी असंख्य उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. असेच अनेक उदाहरणं आहेत. आणि मी आणि अजितदादा आणि देवेंद्रजी यांचं एक बॉन्डिंग होतं आणि एक म्हटलं तर ट्रायंगल ऑफ स्टॅबिलिटी अशा प्रकारचं आम्ही काम करत होतो. आम्ही समभुज त्रिकोण होतो, सगळ्या बाजू सगळे कोण सारखे. आम्ही तिघे एकत्र आलो आणि महाराष्ट्राची भूमिती चांगली झाली. तवरून ताकभाद ओळखतात तसे आम्ही एकमेकाच्या मनात काय ते ओळखू लागलो. पण काळाच्या मनात काय दडलं होतं हे कुणालाही ओळखता आलं नाही. आणखी एक प्रसंग आठवतो, तो 2024 सालच्या बजेटचा. मी मुख्यमंत्री होतो, सभापती महोदय. लाडकी बहीण योजना सुरू करायची होती. त्यासाठी बजेटमध्ये अंदाज घेतल्यानंतर 46,000 कोटी रुपये लागणार होते आणि त्याची तरतूद करायची होती. मी आणि देवेंद्रजींना देखील मी सांगितलं योजना आपल्याला करायची आहे. आमचं एकमत झालं. आम्ही दादांनाही सांगितलं की मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण योजना आपल्याला करायची आहे, करावी लागेल. आणि त्यावेळेस मी मुख्यमंत्री असल्यामुळे आग्रह माझा जास्त होता आणि दादा कसलेले अर्थकारणी होते. त्यांनी लाडक्या बहिणींसाठी देखील तरतूद केली आणि विकास कामांना देखील निधी कमी पडू दिला नाही आणि आपल्या राज्याची आर्थिक स्थिती देखील, आर्थिक घडी देखील विस्कटू दिली नाही. हे दादांनी त्यावेळेस केलेलं काम आजही माझ्या डोळ्यासमोर आहे. राज्याचा आर्थिक गाडा दादांनी नीट सांभाळला. त्यानंतर प्रत्येक बैठकीत दादा अधिकाऱ्यांना काटकसरीने खर्च करा असा सल्ला द्यायचे. महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्यासाठी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आपल्या सगळ्यांनाच मोठा आधार वाटायचा. तो आधार आम्ही गमावला आहे, ही वस्तुस्थिती आहे. अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ सभागृहात थांबायचे. सभागृह संपेपर्यंत मी त्यांना बसलेलो पाहायचो आणि अधिवेशनाच्या काळात दादा पूर्ण वेळ थांबायचे आणि मंत्र्यांना देखील सांगायचे. संपूर्ण चर्चेत सहभागी व्हायचे आणि विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरही द्यायचे. त्यामुळे बरेचदा आम्ही निर्धास्त असायचो. पण आता दादांची उणीव आम्हाला सातत्याने भासत राहणार आहे. दादांचं प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर लक्ष असायचं. कामाच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज ते कधीच करत नव्हते. त्यांची नजर कामातल्या चुका झटकन शोधायची. एखादी इमारत नवीन उद्घाटनाला गेलो तर त्या पिलरच्या खांबाला रंग थोडा कमी पडला आहे, वायर लटकते, जिन्याची पायरी बरोबर बसवलेली नाही, अशा छोट्या छोट्या कारणांकडे देखील त्यांचं लक्ष जायचं आणि अधिकाऱ्यांना देखील झापताना आम्ही पाहिलेलं आहे.
महायुती सरकारमधले ते फक्त एक मंत्री नव्हते, तर प्रशासकीय कौशल्य